की आर्यांमध्ये देव नावाचा एक गट होता आणि धूर्त लोकांचा तो गट होता. त्यांना अग्निरक्षण करण्याची कला अवगत होती आणि ती कला ते आपल्यापैकी आपल्या गटातल्या इतर लोकांना सांगत नव्हते. अग्निरक्षण करणे म्हणजे काय? तर अग्नी निर्माण करणे. गारगोटीवर गारगोटी घासली की अग्नी निर्माण होतं हे पूर्वीच्या लोकांना माहित होतं. ती चूल सतत पेटत राहायची म्हणून गावातले लोक त्या चुलीतून काही लाकूड म्हणा काही पेटवून आपल्या घरची चूल पेटवायची. एका चुलीतून अनेक चुली पेटत असत. अशा परंपरा काही गावात होत्या. तर अशा तऱ्हेने अग्निरक्षण करणे ही कला कठीण होती असं आपल्याला दिसतं. आता ज्या वैदिक ग्रंथामध्ये ही माहिती आहे देवांबद्दलची तर ते वैदिक ग्रंथ साधारणतः 2500 वर्षांपूर्वीचे आहे. ऋग्वेदामध्ये देवांचा उल्लेख येतो. नंतर मग शतपथ ब्राह्मण हे एक ब्राह्मण ग्रंथ आहे. त्याचाही काळ साधारणतः 2,500 ते 3,000 वर्षापूर्वीचा आहे. तर त्याच्यामध्ये देव नावाचे लोक होते आणि ते मग अग्नी पेटत असत आणि अग्नी पेटून ते दस्यूंचं हनन करते. सर्वांच्या तोंडून जेव्हा हा शब्द ऐकतो तेव्हा देव शब्द हा ईश्वरी अर्थ असतो आणि ईश्वर ही जी संकल्पना आहे ती संकल्पना सर्वव्यापी आहे. जगत चालक वगैरे आणि मग म्हणूनच त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलत नाही असं म्हणण्याची एक पद्धत. देव शब्दाचा अर्थ गॉड असा कधीही नव्हता. गॉड हा शब्द ईश्वर या शब्दासाठी आपण इंग्लिशमध्ये वापरतो आणि गॉडची फोड अशी केली आहे इंग्लिशच्या अभ्यासकांनी. जी फॉर जनरेटर देणारा, ओ फॉर ऑपरेटर म्हणजे पालन करणारा आणि डी फॉर डिस्ट्रक्टर म्हणजे नष्ट करणारा. म्हणजे ईश्वराची 3 रूपं जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये मानलेली आहे. पारशी लोकांचा जो धर्मग्रंथ आहे अवेस्ता, झेंद अवेस्ता नावाचा, त्याच्यामध्ये विरोधात लिहिलाय. त्यांना द एव म्हटलंय. म्हणजे दीव त्यांचं मूळ नाव आहे. त्यांना द एव म्हटलंय. द एव हे तिथल्या असुर लोकांचे विरोधक होते. असुर विरुद्ध द एव असा संघर्ष झेंद अवेस्ता या ग्रंथामध्ये आहे आणि तो संघर्ष पुढे आपल्याला ऋग्वेदात पाहायला मिळतो. अशा तऱ्हेने देव नावाचा जो समूह होता तो एका विशिष्ट प्रदेशातला होता. म्हणजे इराण मधल्या आजच्या कुर्दिस्तान मधला तो समूह आज सीमित झाला असला तरी कदाचित तो इराकमध्ये असला पाहिजे, बऱ्याच ठिकाणी असला पाहिजे. कारण त्या देव या लोकांच्या विरोधात म्हणजे त्यांची सत्ता ज्या ज्या ठिकाणी होती ती उलथवून टाकण्याचा प्रयत्न ज्या दारायसने केला त्याचा उल्लेख त्याच्या मुलाच्या एका शिलालेखात आहे. त्याला देव शिलालेख म्हणतात. त्या ठिकाणी दुष्ट शक्ती म्हणून देवांचा उल्लेख आहे. काही दुष्ट लोक आणि जे असुरांच्या विरोधातले आहे. आपल्याकडे ऋग्वेदामध्ये देव चांगल्या अर्थाचा शब्द आलाय, असुरांना वाईट म्हटलंय. जेव्हा त्या 2 गटामध्ये भांडणं झाले तेव्हा अशा तऱ्हेने त्या शब्दाचे अर्थ बदलले.